प्रोग्राम अनुभव सिद्ध मार्गदर्शक योगी विजय पवार। हरिओम सगळ्यांना. श्री विक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण थर्ड आय ऍक्टिव्हेशन याचं विशेष सेशन घेत आहोत. या सेशन मध्ये तुम्हाला खूप काही माहिती मिळणार आहे. तुम्ही ती जाणून घ्या आणि ही माहिती खूप मोलाची आहे आणि या माहितीमुळे तुमचं नॉलेज तर वाढेलच, परंतु एक रहस्य असतं, गूढ असतं. आणि त्या गूढ बरोबर म्हणतात ना, अनेक लोक पूर्वीच्या काळी डोळे बंद करून पाहत असतील. काही आंधळे लोक असतात, ते सहजपणे प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करतात आणि बिना डोळे नसतात तरी ते इकडून तिकडून सहज जाऊ शकतात. त्यामागचं काय रहस्य आहे? किंवा दिव्य नेत्र, पिनियल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड ह्याचं काय रहस्य आहे? आणि या ज्या सुप्त शक्ती आहेत, ज्या ज्या दिव्य आणि गूढ शक्ती आहेत, त्यांचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये कसा करून घेऊ शकतो किंवा याच्या वापराने आपलं जीवन कसं सुखी करू शकतो. त्याचबरोबर ह्या ज्या शक्ती आहेत त्या काय आहेत नेमक्या आणि कशासाठी आहेत हे समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणून थर्ड आय ऍक्टिव्हेशन म्हणजे त्रिनेत्र. त्रिनेत्र म्हणजे आपल्या दोन भुवयांच्या मध्ये असतं, त्याला म्हणतो आपण. पण हे यातून कधी पाहू शकतो, कधी दिसू शकतं आणि याचं गूढ काय आहे, नेमकं कशासाठी आहे, हे कोणासाठी आहे आणि याचा उपयोग करून आपण काय काय करू शकतो. महाभारत असेल, आणखीन काही गोष्टी असतील, आणखीन वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलेले आहे की एका जागी बसून एखादी गोष्ट सांगणे. एखादा साधू संत तुम्हाला बघताच भरपूर काही गोष्टी सांगणं. बागेश्वर बाबा तुम्हाला बघताच बऱ्याच काही काही गोष्टी सांगतात. अशा अनेक काही काही गोष्टी असतात. म्हणतो ना, एक तंत्र मंत्र दिव्य शक्ती आणि त्यासोबत असणाऱ्या अशा काही गूढ शक्ती थडायच्या. मग तुम्ही बरेच गोष्टी म्हणता, कोणाला काय माइंड रिडिंग की ते कर्ण पिशाचिनी असेल, अमुक असेल तमुक असेल, एखादा भूत असेल, कोण काय असेल ते त्यांना सांगता येईल. प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मकता नकारात्मक एनर्जीच असते असं नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक एनर्जी सुद्धा असते आणि सगळ्याच गोष्टी या वाईट नसतात. बऱ्याच काही काही गोष्टी चांगल्या असतात. आपल्याला जे थर्ड आय ऍक्टिव्हेशन आहे, बऱ्याच लोकांचं बघा, अनेक गोष्टी त्यांना जाणवतात, इंट्युशन पॉवर येतात किंवा समजतं. अनेक गोष्टी त्यांच्या अवतीभोवती समजायला लागतात, त्यांना त्याची भीती वाटते किंवा काही गोष्टी सांभाळता येत नाही. जसं एखादी गोष्ट आली, एखादी जबाबदारी आहे की मला तुम्हाला चांगलं शिकवायचंय, तर माझी जबाबदारपणे मी तुम्हाला चांगलंपणे शिकवलं पाहिजे. पण जी गोष्ट आहे, जे ज्ञान आहे माझ्याकडे, ते तुम्हाला पूर्णपणे मी दिलं पाहिजे. हा माझा धर्म आहे, हा माझा गुणधर्म असलाच पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याकडे जी शक्ती असते त्या शक्तीचा वापर कसा करायचा, ती शक्ती कशी वापरायची किंवा त्या शक्तीमुळं आपण नुसतं ठेवून बी उपयोग नाहीये किंवा तिचा वापरही व्यवस्थित केला पाहिजे. तिचे साईड इफेक्ट्स होता कामा नये आणि तिचा वाईट म्हणजे आपल्या जीवनावरती कुटुंबावरती वाईट परिणाम होता कामा नये. बरेच लोकांचे बघा, बऱ्याच गोष्टी ऐकता तुम्ही, त्यांना असं असं झालं, त्यांच्या थडा आहे असं असं दिसतं, तसं तसं दिसतं, बरेच सोल्स दिसतात, काय काय दिसतं, अशा गोष्टी तुम्हाला ऐकले असतील तुम्ही कहाण्या. आणि असं नाहीये की खोटच असतात. म्हणजे ह्याला जर तुम्ही वैज्ञानिक कारण द्यायला गेला तर मासे असतात. सुनामी येणार असेल तर माश्यांना आधीच कळतं. ते काय पाहायला जातात का जमिनीमध्ये खोल? जातात का? ही देवाने दिलेली एक विशेष शक्ती आहे. कुत्र्यांना भूकंप होण्या अगोदरच कळतं. कुत्रे कधी कधी ओरडतात. कुणी बऱ्याच गोष्टी असतात, पण वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतात. मांजर असेल ती वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करते. पक्षी असतील, खूप पाऊस येणार असेल, वादळ येणार असेल किंवा भूकंप येणार असेल, सुनामी येणार असेल, त्यांना आधीच चाहूल लागते. साप असतील, नाग असतील, कुठली घटना घडण्या अगोदरच स्थलांतर करतात. म्हणजे त्यांना अगोदर काहीतरी कळतंय का नाही, म्हणजे निसर्गाचा संदेश येतोय की नाही, येतो की नाही. मान हलवा, कमेंट बॉक्समध्ये यस लिहा. मी नक्की तुमचं वाचत असतो, पाहत असतो कमेंट्स. म्हणून तुम्हाला सांगतो, ह्या ज्या प्रत्येक शक्ती आहेत त्या त्यांच्यामध्येच असतील असं आहे का? असं आहे का? नाही ना. मग त्या शक्ती, सुप्त शक्ती माणसात बी आहेत. परंतु प्रमाणे, काळाप्रमाणे जसा जसा माणूस बदलत गेला, जसं जसं ऍडिक्ट डिजिटल गोष्टी येऊ लागल्या, निसर्गापासून दूर जाऊ लागल्या, तसं आपल्या सगळ्या गोष्टी दूर होत गेल्या. म्हणून साधू संत कुठे जातात? हिमालयात, कोणी जंगलात, कोणी आश्रमात. म्हणजे या गोष्टी कुठं मिळतात? टीव्ही बघून मिळणार नाही, मोबाईल बघून मिळणार नाही. नॉलेज मिळेल, थोडीफार इन्फॉर्मेशन मिळेल, पण ती प्रॉपर इन्फॉर्मेशन घेऊन ते उतरवणं स्वतः किंवा स्वतः प्रॅक्टिकल करणं, स्वतः त्यात उतरणं, हे खूप महत्वाचं आहे.
म्हणून यामध्ये तुम्ही हे सगळं काही शिकणार आहात. म्हणून नुसतं नावाला थर्ड आय ऍक्टिव्हेशन किंवा थर्ड आय हे नावापुरतं नाहीये. खरंच हे नेत्र किती काम करतं आणि हे किती इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक चक्रा आणि चक्राच्या पॉवर गरिक ह्या चक्रामध्ये किती ताकद असते हे आपल्याला थर्ड आय मधून समजत असते. थर्ड आय ऍक्टिव्हेशन म्हणजे शिवाला जसं त्रिनेत्र आहे, तर आपलं त्रिनेत्र जर आपण खोललं तर आपण विध्वंस नाही करणार, पण एखाद्याचं आयुष्य, स्वतःचं आयुष्य चांगलं करू शकतो. भूत, भविष्यकाळ, वर्तमान काळ अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही पाहायला मिळतात. अशा अनेक गोष्टी. आता तुम्ही एक कथा ऐकली असेल, तुम्हाला कथा सांगतो. राजस्थानमध्ये एक कथा घडलेली, म्हणजे तिच्यावरती रिसर्च झालाय. हे पेपर सगळे तुम्हाला ऑनलाईन मिळतील. अमेरिकेच्या संस्थेने रिसर्च बी केलाय. सुमित्रा नावाची एक महिला होती. ती एका कुटुंबात जन्माला आली. तिचं लग्न वगैरे झालं. शॉर्ट मध्ये सांगतो, लग्न वगैरे झाल्यानंतर तिचं चांगलं चाललेलं. पण तसं चांगलं चालता असताना ती घरी, तिचं सगळ्याशी रिलेशनशिप चांगलं, सगळं काही चांगलं होतं. पण असं करत असताना सगळं काही चांगलं चाललेलं. 3-4 वर्ष संसार झाली. नवरा बाहेर असायचा, बाकीचे लोक घरी असायचं. अचानक एक दिवस असा आला की अमावस्येची, पौर्णिमेची काहीतरी पौर्णिमा होती त्या दिवशी. अचानक ती पाणी आणायला गेली होती. पाणी वगैरे भरलं आणि रिटर्न यायला लागली. तर तिच्या हातात एक बाळ होतं. तिला एक बाळ बी होतं आणि एका हातात त्या हंडा होता. हंडा खाली पडला तिच्या हातातला. अचानक लॉक झाल्या आणि लॉक झाली तिची बॉडी. आणि एक हात वर असा गेला तिचा आणि एक हात खाली टाईट. आणि नुसती अशी करायला लागली. सगळ्या बायका जमल्या, सगळी लोक जमली. हे काय झालंय बाबा? ते काय होतं हिला? तिला काय कुठला त्रास आहे का, काय आहे का? मग असं एकदा झालं, म्हणजे ठीक आहे काहीतरी असेल, पण एकाच जागी लॉक झाली. एक हात वर, एक हात, असं असं का घडतं तिच्यासोबत? म्हणून सगळ्यांना कुतूहल वाटलं. म्हणजे काहीतरी आहे, भूत लागले का, काय लागले का, आपल्या ह्याच्याप्रमाणे म्हणतो. असं एकदा झालं, ठीक आहे. लोकांनी तिला नंतर स्थिर झाली. परत हाय अशी झाली. परत म्हणजे मला काय झालं, मला काय झालं, तुला समजलं का? लोकांनी विचार, म्हणजे मला काहीच समजलं नाही काय झालं. तुम्ही का असे हे करताय? मग सगळे आपापले, ठीक आहे जाऊ द्या, झालं गेलं, आपापल्या मार्गाने जायला लागले. तिचे सासू सासरे तिला आईसारखे समजायचे. त्यानंतर काय झालं, परत तिला असला दुसरा दौरा आला. त्यामध्ये लोक आश्चर्यचकित झाली आणि घाबरायला लागली, असं काय होतं हिला? मग त्यानंतर असे 2-3 वेळा, 4 वेळा दौरे पडले. त्यानंतर 5व्या वेळी एक दौरा पडवा आणि एक तारीख सांगितली, अमुक अमुक फलाने या या तारखेला या. म्हणजे या 3 दिवसानंतर ती म्हणाली की माझा या टायमिंगला मृत्यू होईल. आता म्हणले हिला तर असं होतंय, हिला असं घडतंय, की म्हणलेलं खरं झालं. तर म्हणून तिला कुठं जाऊन दिलं नाही. घरचे म्हणले तू कुठं जायचं नाही, घराच्या बाहेर जायचं नाही, कुणाच्यात पाण्याला जायचं नाही, काय नाही, घरीच थांबायचं. ही बोललेलं हिला असं होतंय, म्हणजे ही मरली बिरली म्हणजे. आणि 3 दिवसानंतर अख्ख्या दिवसभर ती ऑब्झर्वेशन होते. आणि अख्खे 3 दिवस प्रत्येक लोक तिच्यावरती लक्ष द्यायचं, घरातली लक्ष द्यायचं, तिला काय होतंय का, काय काळजी घ्यायची. एकदम आनंदी होती दिवसभर. आणि संध्याकाळी अचानक काय झालं, एक मैत्रीण आली, मैत्रिणीशी बोलत होती. बोलता बोलता अचानकच ती लॉक झाली आणि ती खाली पडली जमिनीवरती. आणि जमिनीवरती पडल्यानंतर तिचा प्राण गेला 5 मिनिटासाठी पूर्णपणे. शरीर थंड पडलं, गार पडलं आणि एक डेड बॉडी सारखं झालं. आता म्हणले हे तर खरंच म्हणलेले असं होणार, ह्याच्यात काय भूत प्रेत घुसलंय का काय? हे तर मरले आता. मग सगळी लोक जमा झाली, सगळे बघायला लागली, इकडून तिकडून आली. आता सगळे हिला न्यायची, इथं अंत्यसंस्कार करायचं. तिचे जे काय आई वडील होते, इकडून तिकडून आई वडील होते, ते बोलवले. असं चाललेलं असताना तिला मग नेहमीच प्रोसिजर असते. बसवतात, महिला आंघोळ घालतात, अमुक करतात, शेवटची साडी चोळी वगैरे घालतात. असं काय असतं शेवटीची प्रोसिजर. ती करत असताना ती अशी झोपलेली तिरडीवरती अचानक झोपलेली असताना परत तिचा हातपाय हललं ना, अशी उठून बसली. हे काय करताय, काय झाले? आणि हे सगळं बघून ती घाबरली. घाबरली आणि अक्षरशः घाबरलं. सगळे उठून पळायला लागले, हे काय झालं? पण घरच्यांना आनंद झाला की ती जिवंत झाली पुन्हा. ही पूर्ण ही जी प्रोसेस चाललेली, नंतर कोणी हे केलं नाही, पण ही जिवंत झाली. हिच्यात पुन्हा प्राण आला. प्राण आल्यानंतर जागे वगैरे झाली, इकडे तिकडे बघायला लागले. सगळ्यांना म्हणायला लागली तुम्ही कोण, तुम्ही कोण? म्हणजे असे काय झाले? मग म्हणायला लागली अगे हे शेजारी, हे तुझे सासू सासरे, हा तुझा नवरा आहे, तुझा भाव आहे, तुझे आहे. नाही म्हणले हे माझं ओळखीचं, मी यांना कोणालाच ओळखत नाही.
म्हणजे सगळी करंट जे वर्तमानाची मेमरी होती या जन्मातली सगळी पुसली गेली आणि ती जुनं मागचं नाव सांगायला लागली. मागचं नाव सांगायला लागली. ते नाव सांगताना तिची जी सांगण्याची स्टोरी होती ती तिला कोणच ओळखत नव्हतं. आणि मग आता कसं काय म्हणजे हिला कसं पटवून द्यायचं किंवा कसं. मग ती अचानक तिला लिहिला वाचा येत नव्हतं, काही येत नव्हतं आधी तिला काही नव्हतं. पण नंतर ती हळूहळू घरात समजवायला आज उद्या नीट होईल असं करून घरचे झाडू फूक मार कुठं काय करायला लागले. पण ती अशा अचानक पत्र लिहायला लागली, लेटर लिहायला लागली एका ठिकाणी एका पत्त्यावरती लेटर तिथं पोहोचायला लागली. अचानक काय काय अशा गोष्टी घडायला लागल्या. आणि तिने सांगितलं असं असं गाव ह्या ह्या गावामध्ये माझे पप्पा आहेत, माझा इथं इथं नवरा आहे आणि इथं इथं फॅमिली होती. ती लोकांना सांगायची पण लोकांना पटायचंच नाही. पण ही बातमी अख्ख्या गावात पसरली की हिला पुनर्जन्माचं आठवतंय. मग एक दिवस पत्र लिहिची ना, तो माणूस पत्र घेऊन आला. सगळी म्हणले आल्यावरती ती पळत आली आणि तिने त्या माणसाला बघितलं. तिचे वडील म्हणली, "पप्पा, पप्पा" अशी म्हणली. पूर्वी जी होती ती एक प्राध्यापकाची मुलगी होती. ती चांगली शिकलेली, वेल एज्युकेटेड होती. ज्या घरात राहायची त्या घरामध्ये कमी शिकलेली लोक होती. एक जास्त शिकलेलं आणि काहीच न शिकलेले असं वातावरण. तिला जास्त कळायचं. तिच्या घरचे तिला त्रास वगैरे द्यायचं. अनेक काय काय वादविवाद. जशी नणंद होती तिची. अशी अशी फॅमिली होती पूर्वीची. मग तिला म्हणले, "तू पप्पा मला म्हणते, तू खरंच मला ओळखते का?" हा म्हणले, "ओळखते." मग त्यांनी काय फोटो दाखवले जुने. आईचे, त्यांचे जुने जुने. तर ती सगळं ओळखायला लागली. सगळं तिनं ओळखले टोटल. सगळे फोटो, सगळी मेमरी जुनी आणि सगळं आठवायला लागलं. मग त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, हे कसं काय? मग म्हणाले, "तू कसं काय म्हणजे हे आठवू शकते?" ते म्हणले, "मला भीती वाटते. मला माझ्या नंदेची भीती वाटायची." आणि नंदेचा फोटो दाखवला तेव्हा तिचा थरकाप उडावला. एकदम घाबरली ती. मग म्हणले, "ही तू का घाबरतेस हिला? हिने काय केलं?" ती म्हणले, "हिने माझ्या डोक्यात मोठा वरुटा घातला होता. दगड घातला होता. आणि हिने मला मारलं. खूप मारलं मला. खूप अत्याचार केले. आणि त्यामुळे हिची मला भीती वाटते. हिने माझा खून केला." या सगळ्या गोष्टी पटल्या. ह्या गोष्टी सगळ्या जे ऑलरेडी घडून गेल्या त्या सगळं काय झालं आणि तिला मारून त्यांनी काय रेल्वे रुळावरती नेऊन टाकलेलं. त्यामुळे कोणाला समजलं नाही बा ह्यांच्या बी आई वडिलांना किंवा काय नातेसंस्कार करून टाकलेले. त्यामुळे त्याचा तपास करणं किंवा या गोष्टी करणं त्यावेळी काय गरजेचं वाटलं नाही त्या काळामध्ये. मग हिने सांगितल्यावरती त्या सगळ्या गोष्टी उलगडा करायला सुरुवात केली. तर प्रत्येक गोष्ट सांगायची, हे आहे, ते आहे, असं आहे, तसं आहे. तिची जी कहाणी झाली, तिच्यावरती रिसर्च केला युएस वाल्या लोकांनी, अमेरिकन लोकांनी. बऱ्याच गोष्टी म्हणजे पुनर्जन्म एक संस्थाच आहे तिथं. आणि या गोष्टी पुनर्जन्माच्या असतात कहाण्या. अशा काय कहाण्या घडतात आणि अशा काय कहाण्या असतात. त्यांनी त्यांनी मांडलं. आणि ही गोष्ट खरंच पास्ट लाईफ रिलेटेड असते. माणूस पूर्वी जन्मीचा असतो, ते गुण घेऊन येत असतो. त्याच्याबरोबर ज्या घटना घडतात, त्याप्रमाणे तो जन्म घेतो, त्याप्रमाणे पुढे जात असतो. मग अशाच घटना कशाद्वारे तिला कशाद्वारे पाहायला मिळालं, हे युनिव्हर्सने दिलं तिला. तिला आधी काय वाचता येत नव्हतं करंट ज्या जन्मात होती त्या. पण जे काय तिचं जुनं नातं होतं, जुनी भक्ती होती, जुनी श्रद्धा होती, त्याच्या पायी तिला जन्म मिळाला पुन्हा, पुन्हा झाली. आणि यातून तिच्यामध्ये जे काय ज्ञान मिळालं किंवा तिने ज्या त्या गोष्टी ओळखल्या, वडील असतील, आई म्हणजे जे काय सगळी होती आणि जे काय कोणी काय काय केलं त्याच्यासोबत, ती लोक भले जिवंत नव्हती त्यावेळी. पण हिचा जन्म शेजारच्याच 20-30-40 किलोमीटर गावामध्ये झाला होता एका ठिकाणी. आणि त्यानंतर तिचं लग्न झालं. नंतर तिचं कधी ती ओळख पुसली बी गेली नाही. ती जोपर्यंत जगली ते पास्ट लाईफ मध्ये तिचं जे नाव होतं त्याच नावावरती जगली ती. तिला ह्या जन्माचं नाहीच पुन्हा आठवलं काय. आणि शेवटी तिचा काही दिवसांनी मृत्यू झाला. तिला ऍक्च्युली काय करायचं होतं, बदला घ्यायचा होता. परंतु जिच्यावर बदला घ्यायचा ती व्यक्तीच हयात नव्हती. त्यामुळे ती गोष्ट काय करता आली नाही. परंतु जे तिच्याबरोबर अन्याय झाला, जे तिनं भोगलं, त्या त्या गोष्टी तिने सांगितल्या. याचा अर्थ थर्ड आय असेल किंवा अशा काही गोष्टी असतील पुनर्जन्माच्या सगळ्या. आपण श्रद्धाळू असू किंवा अंधश्रद्धाळू किंवा आपण नास्तिक असू, तरी कधीतरी ह्या गोष्टी मान्य कराव्या लागतात. कधीतरी ईश्वर आहे, असं काय आहे, अशा अशा अनेक गोष्टी असतात ह्या आपण मान्य केल्या पाहिजेत. म्हणून थर्ड आय ऍक्टिव्हेशन असंच आहे. आणि थर्ड आय ऍक्टिव्हेशन मध्ये
आपण जसं त्या कहाणीमध्ये सांगितलं असं आपण आपल्या जन्मामध्ये असेल, इतरांच्या जन्मामध्ये असेल, अनेक काय काय गोष्टी असतील. तर या आपण या थर्ड आयच्या माध्यमातून जाणतो आहोत. आपण हे सगळं जाणून घेणार आहोत. थर्ड आय वगैरे आपलं त्रिनेत्र. आता हे त्रिनेत्र कुठं कुठं असतं पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे. आपली ही भुवय असते बघा, आपण बघतो ह्या दोन भुवयांच्या बरोबर मध्ये असतं इथं. इथं आपलं कपाळ, इथे मध्यभाग असतो. ह्या मध्यामध्ये इथून वर असं असतं. कधी कधी डोळा आडवा दिसतो, कधी कधी डोळा उभा बी दिसतो. प्रत्येक व्यक्तीच्या ह्याच्यानुसार दिसतो. थर्ड आय ऍक्टिव्हेशन मध्ये आपण जे करतो, अवेकन युअर इनर विजन. आपलं काय विजन आहे आतलं मधलं, कनेक्ट विथ हायर कॉन्शियसनेस, ईश्वराच्या सर्वोच्च शक्तीशी जोडला जातो. एक्सपिरियन्स येतो, क्लॅरिटी येते, इंट्युशन आणि इनर पीस आपण मिळवतो. आपण आपल्या आत्म्यापर्यंत प्रवास करायला लागतो. मग असंही आपण थर्ड आयच्या सेशन मध्ये बघत असतो. तर दिव्य ज्योतीचं रहस्य काय? आपण आपलं भविष्य आता आपल्याच हातात असतं आणि आपलं भविष्य आपणच बघायचं. म्हणजे तुमची दिशा, तुमचा निर्णय, तुमचे भविष्य आपणच आपलं जाणून घेऊ शकतो, जीवनाचं दिव्य रहस्य. मग यामध्ये आपण काय काय करत असतो? आपल्या कर्माचा उलगडा काय आहे? आपण मागच्या जन्मी काय कर्म केलं आणि त्या कर्मानुसार कर्माचा उलगडा काय आहे? भविष्याची दिशा काय करायची हे थर्ड आयद्वारे आपण ठरवू शकतो. आत्मज्ञानाची वाट, आपण नशीब नशीब करायची गरज नसते, आपण ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी मिळवतो. यश, आनंद आणि शांतता असा थर्ड आयचा प्रोग्राम असतो आणि त्यामार्फत आपण बऱ्याच गोष्टी, जीवनाची रहस्य जाणून घेतो. आपण आतील ऊर्जेची ओळख म्हणजे जेव्हा जेव्हा आपण एक थर्ड आयच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत, आपल्या आत एक ऊर्जा असते. म्हणजे आपल्या मनातील क्षमता असते, एकाग्रता असते आणि अंतर्मुक्तेचा अनुभव असतो. हे घेण्यासाठी आपण एक कार्यशाळा बनवली आहे. तिला आपण थर्ड आय ऍक्टिव्हेशन असं म्हणतो. मग ह्या कार्यशाळेचा खूप जणांनी अनुभव घेतलाय, खूप जणांचे खूप खूप चांगले अनुभव आहेत आणि त्यांनी या गोष्टी सगळ्या पाहिलेल्या आहेत. आता थर्ड आय म्हणजे काय ही कन्सेप्ट जरा समजून घेतली तर बाकीच्या गोष्टी समजतील. थर्ड आय म्हणजे काय? थर्ड आय म्हणजे काय? आध्यात्मिक परंपरामध्ये सांगितले जाणारे अंतर्ज्ञान. म्हणजे आध्यात्मिक परंपरा जसे आपले ज्योतिषी सांगतात, जसे ऍस्ट्रॉलॉजी वाले सांगतात, तसं ते बघून सांगतात कुठल्या नाही कुठल्या ह्याच्याद्वारे. तसंच याच्यामध्ये कसं असतं, हे जे ज्ञान सांगणारे व्यक्ती असतात किंवा हे एक योगी असतात किंवा थर्ड आयच्या गोष्टी यांचं थर्ड आय जागरूक असतं, अशा अंतर्ज्ञानामार्फत ह्या गोष्टी कळतात. हे पूर्ण युनिव्हर्सशी जोडलेलं असतं आणि आपली उच्च चेतनेचं प्रतीक असतं थर्ड आय म्हणजे सर्वात उच्च प्रतीची चेतना जी असते आपल्या त्रिनेत्रामध्ये आणि त्याचं प्रतीक असतं. संस्कृतमध्ये आज्ञाचक्र म्हणतो याला. काय आज्ञाचक्र किंवा अंजना चक्र असे इंग्लिशमध्ये उल्लेख होतो. साधारणपणे दोन्ही भुवयांच्या मधल्या भागाची प्रतिकात्मकरित्या जोडले जाते. आता तुम्ही असं बघायला गेलं तर दिसणार आहे का, पण हे चक्र हिथं असतं आपल्या, हे तुम्ही जाणवतं. सुरुवातीला प्रायमरी लेवलला काय होतं, तुम्ही जेव्हा घेता की थोडस त्याला टच झाला तुमच्या प्राणायामाने, ध्यानाने, तर ब्लिंक ब्लिंक होतं आणि परत ते जस्ट तुम्ही त्याच्या एक म्हणतो ना, पाऊल टाकलेलं असते. त्याची पुढची मोठी गोष्ट असते. त्या गोष्टीकडे जाणं ही तितक्याच काळाप्रमाणे गरजेचं असतं. फळाची आध्यात्मिक संकल्पना काय असते मित्रांनो? अंतर्ज्ञान. म्हणजे आपल्याला कळतं ना, कधी कधी कळतं पाहुणे येणार आहेत मला, कधी घरच्यांना घरच्या आठवण काढत असतील, फोन करतील, आपण आठवण काढली की एखाद्याचा फोन करतो. इंट्युशन पॉवर त्याला अंतर्ज्ञान म्हणतो. आतून जाणवणारी समज. आपल्या शरीरामध्ये 72,000 ट्रिलियन पेशी आहेत, कोशिका आहेत. प्रत्येक पेशिका आणि कोशिका बोलत असते. प्रत्येकामध्ये एक डीएनए आहे, प्रत्येक गोष्ट साचलेली आहे. त्या डीएनए प्रत्येक गोष्टी आपण म्हणतो साचलेली आहे, स्टोअर आहे आपल्या पिनियल ग्लँड मध्ये, शरीरामध्ये असतो. जी ती गोष्ट असते ना आपलं, त्याची समज आणि त्या त्या गोष्टीच्या माध्यमातून बाहेरचं नॉलेज कलेक्ट करून आपण आपलं मांडत असतो आणि सांगत असतो. अधिक सजगता वाढते, आत्मपरीक्षण करू लागतो, विचारांमध्ये स्पष्टता येते, ध्यान आणि एकाग्रतेचा अनुभव यायला लागतो. आपल्याला एकाग्रता लय खूप वाढते, स्वतःच्या भावना आणि विचारांची जाणीव होऊ लागते. त्याचबरोबर म्हणजे आपण उच्च चेतनेकडे म्हणजे प्रकाशाकडे जातो. ईश्वर काय आहे हे समजून घेण्याचा मार्ग पकडतो. याला म्हणलं जातं उच्च चेतना. आणि एक दीप जळतो आपल्यामध्ये, म्हणजे तो दिवा लागतो, त्याला म्हणलं जातं उच्च चेतना.
आध्यात्मक आणि आध्यात्मिक गोष्ट आणि आधुनिक विज्ञानाची जोड घालते. म्हणजे कसं, यामध्ये आपण कसं शिकवतो, विज्ञानाला तुला घेतो, थोडस प्राणायाम करतो, ध्यानधारणा करतो. याने काय होतं, आपलं कॉन्शियसनेस वाढतो, आपण डिटॉक्स होते आपलं शरीर. त्याचबरोबर हे झाल्यानंतर आपण श्वसन क्रिया करतो, आपली एकाग्रता त्यानंतर वाढू लागते आणि मानसिक आपण स्टेबल होतो. आणि याचाच असा फायदा होतो की थर्ड आय खुलं झालं किंवा थर्ड आय ऍक्टिव्हेट झालं, त्यावेळी त्याला वापरायचं कसं, किंवा कुठली गोष्ट आली तर त्याच्याशी जज कसं करायचं, फील कसं करायचं, हे आपण जाणू लागतो. म्हणून हे जे आहे प्रत्येक, ही जी गोष्ट आहे ती प्रत्येक चक्राशी निगडीत असते. थर्ड आय, क्राऊन चक्र असेल, थर्ड आय असेल, थ्रोट चक्र असेल, हर्ट चक्र असेल, मणिपूर चक्र असेल, स्वादिष्ठान आणि मूलाधार चक्र असं असतं. मूलाधार चक्र कसं असतं, असं असतं. क्राऊन चक्र बी कसं असतं, असंच असतं. पूर्ण आपण म्हणतो ना बाटलीला कसं पॅक करतो, तसं असतं चक्रांचं. की असं चक्र खुली ते दिसतात तसं नसतं. या वर्कशॉपचा उद्देश काय आहे आपल्याला, थर्ड आय प्रोग्राम शिकण्याचं काय, आपल्या सुप्त क्षमतांकडे सजगपणे पाहणे. आपल्याला माहित नसतात आपले पास्ट लाईफचे गुण काय आहेत, आपल्यामध्ये स्किल काय आहे, याकडे आपण जागृत होतो. आपल्याकडे स्किल येतं, आपण चांगल्या गोष्टी करू शकतो किंवा आपल्या चांगल्या गोष्टींचा प्रवास करू शकतो. जे हरवलेले आहे, लुप्त झालेल्या गोष्टी किंवा माहितच नाही आपल्याला, ह्या सुप्त गोष्टी आपल्या वर येतात. आपल्या सकारात्मकता येते आणि शिस्त लागते आणि आपला वैयक्तिक आध्यात्मिक विकास खूप व्हायला लागतो या थडाईमुळे. आपण जे म्हणतो ना माइंड रिडिंग करणे किंवा माइंड पॉवर, मग ह्या ऊर्जेची ताकद अनुभवण्याची प्रात्यक्षिके आपण शिकवतो यामध्ये. मग दुसऱ्याचं माइंड कसं रीड करायचं, टेलिपॅथी कशी करायची, एखादी गोष्ट आपण एखाद्याकडून जाणून कशी घ्यायची, एखाद्याला ओळखायचं कसं, अनेक गोष्टी असतात. पण आपण मनोवैज्ञानिक पॉवरचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण कसं करू शकतो. आता बघा चमचा आहे, हा चमचा वाकलेला दिसतोय, मग आपण कसं सांगतो की तुमच्या मानसिक क्रियाद्वारे मानसिक एकाग्रता वाढवतो आपण थर्ड आय मध्ये शक्तिपात असतात वगैरे वगैरे. तर या सूक्ष्म हालचालींचं निरीक्षण आपण एकाग्रता वाढून यावर आधारित अनुभव मग आपण चमचा वाकवणे प्रायमरी लेवलला, हवेत कागद उडवणे, आपल्या थर्ड आयच्या मार्फत, आपल्या मानसिक शक्तीच्या मार्फत, थर्ड आयच्या ताकदीच्या मार्फत या चक्राद्वारे आपण एखादा बल्ब फोडू शकतो. बल्ब कसा फोडायचा, ताकद कशी वाढते ती तुम्हाला सांगतो. तुम्ही काही हात न लावता आपण हे सगळं करतोय. ह्याची सुरक्षितता कशी घ्यायची, अंतर किती ठेवायचं, मार्गदर्शन आणि सूचना दिल्या जातात कसं करायचं, हे गायडन्स केलं जातं. त्याचबरोबर मनाच्या शक्तीने वस्तू हलवणं. आता बघा आपल्याला वाटतं ना की कटाळा येतो प्रत्येक गोष्टीचा, मग आपण म्हणतो ना स्पर्शाशिवाय वस्तू हलवण्याच्या दाव्याचे निरीक्षणात्मक प्रात्यक्षिक. सर्व प्रयोग प्रशिक्षकांनी म्हणजे आपण जे शिक्षक असतो मार्गदर्शक त्याच्या देखरेखीखाली आणि सुरक्षित पद्धतीने केले जातात. म्हणजे एखादी गोष्ट कप असेल, कागद असेल किंवा आसपास एखादी टेबलवरची गोष्ट आहे, इकडून इकडं मूव कशी करायची, इकडून बसल्यावरती वरती कशी न्यायची, या ऊर्जेचा वापर करून कसं करायचं ते या प्रोग्राम मध्ये आपण शिकवणार आहोत. मनाच्या शक्तीने वस्तू हलविणे. तुम्हाला सांगितलं मनाच्या शक्तीने वस्तू हलवणे. मग तुमची खुर्ची असेल, टेबल असेल, काय बी असेल, एखादा पिक्चर बघितला 1920, ते बघा कसं भूत ते खालचं ते वर चढायचं, उलट चढायचं, किंवा टेबल बेड उचल काय उचल, हे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या तुम्ही कशा करू शकता मानसिक पॉवरने. त्याला एखादा आत्महत्या व्हायची गरज नसते, पण एखादा चांगला माणूस, चांगला थर्ड आयवाला माणूस तर हो सहजपणे काय करू शकतो की अशा अशा वस्तू कुठेही मूव्ह करू शकतो. या वस्तू मूव्ह करून आपल्या जीवनामध्ये आपण म्हणजे सहजपणे आपल्या मनाचा ताकदीचा वापर करतो. एखादा पत्त्या खेळतोय, त्याची किती पान आहेत, त्याचं कुठलं पान मोठं आहे बारकं आहे, सट्टा म्हणजे त्याला आल्या नुसतं पत्त्याची पानं उलटी का असणार तरी ऑटोमॅटिक त्याला समजतं त्याकडे बघितलं. अभ्यास करत असाल, बुक वाचत असाल तर सहजपणे लक्षात राहतं, सहजपणे वाचलेल्या गोष्टी आपल्याला होतात. पेन असेल, इतर गोष्टी असतील, बऱ्याच काय काय गोष्टी असतात, ह्या आपल्याला गोष्टी सहजपणे थडायच्या प्रोग्राम मधून शिकणार आहोत आपण यामध्ये. मग दिव्य साधना करत असताना आपल्याला बघा बघा तुम्हाला कळत असतं माझी भाषा करते का, मी काय म्हणलं, श्श, शांत बस, ही माझी एक मुख भाषा झाली, ही मूक भाषा झाली बरोबर.
मी तुमच्याशी बोलतोय बिना हातवारे करता सांगतोय, बरोबर. आज मी तिकडं गेलतो, तिकडून तिकडं आलो, मग घरी आलो, घरनी गावात गेलो, गावात शहरात गेलो, परत साखर आणली, साखर आणून चहा बनवला, चहा बनवून पिलो. ही झाली डोळ्यांची शरीराची भाषा, राईट. परंतु या भाषांचे प्रकार आहेत. एक मूक भाषा असेल, मी बोलतोय ती भाषा असेल, हस्तलिखित भाषा असेल, अशीच आपली एक लाईट लँग्वेज असते युनिव्हर्सची. जसं तुम्ही अँजल नंबर तुम्हाला 11-11 नंबर दिसला, 12-12 दिसला, 13-13 दिसला, 705 700 हे नंबर दिसले. हे अँजलची लँग्वेज झाली कनेक्ट व्हायची, किंवा अँजल कनेक्ट होतात, बरोबर. परंतु लाईट लँग्वेज अशी एक लँग्वेज आहे ती तुमच्या आतून येते, आतून तुम्हाला बोलते, आतून सांगते आणि आतून मार्गदर्शन करते. त्याला म्हणलं जातं लाईट लँग्वेज. आणि ही लाईट लँग्वेज आपण शक्तिपातने ऍक्टिव्हेट करत असतो. दिव्य ऊर्जा साधना लाईट लँग्वेज म्हणजे आत्म अभिव्यक्ती, ध्वनीच्या माध्यमातून संकेत येतात किंवा ध्यानात्मक अनुभव येतात, कानात बोललं जातं, ऐकलं जातं अनेक ह्याच्या माध्यमातून. पण बऱ्यापैकी आतूनच आवाज निघतो आपल्या हड चक्रातून. एक नाद ऐकला असेल तुम्ही, नाद निघतो, नाद म्हणतात. तो अनाथ नाद असतो, त्या अनाथ नाद आपल्याला मार्गदर्शन करत असतो. पण तो कधी कुठल्याही भाषेत, म्हणजे मराठी भाषा, इंग्लिश, कुठलीही तुम्हाला जे काय तुम्ही शिकलाय का त्या त्या माध्यमातून आपल्याला तो गायडन्स होत असतो. याला म्हणलं जातं लाईट लँग्वेज. आणि आपल्याला एखाद्या माणसाला बघितलं आणि म्हणलं हा माणूस कसा आहे, मी म्हणलं की आता माझ्या समोर बसलेले निर्मला मॅडम आहेत, ह्या मी आतल्या आत म्हणलं, मनातली म्हणत नाही, निर्मला मॅडम कशासाठी आले, त्याचं काय काम आहे. आतून ऑटोमॅटिक येणार ह्या आले काहीतरी मागाय काय त्यावेळी. तर तेच मी सांगणार, ऑटोमॅटिक आतून येणार, ते म्हणणार आले होते असेच गप्पा मारायला. तसं आतला आवाज बोलतो आणि त्याला लाईट लँग्वेज म्हणलं जातं. हा ना आवाज खूप स्ट्रॉंग होतो, याला शक्तिपात दिला जातो. तुम्हाला ऑटोमॅटिक समजतं समोरचा माणूस काय आहे काय नाही, आणि ही ऍक्टिव्हेट केली जाते. गॉडेस एनर्जी, फेमिनाईन एनर्जी, दिव्य ऊर्जा साधनेमध्ये आपण आपल्यामध्ये करुणा, सर्जनशीलता, सामर्थ्य आणि पोषण शक्तीचा जागर, म्हणजे आपल्याकडे जी शक्ती आहे, जी आदिमाता आई ही जगदंबा आहे. या जगदंबेला आपण आपल्या बघा डावं आणि उजवं शरीर म्हणतो. डाव्या आणि उजव्या शरीरामध्ये एकीकडे पुरुष आणि एकीकडे स्त्री एनर्जी असते. मग ही गॉडेस एनर्जी असते, ते आपण शक्तिपातच्या माध्यमातून ऑनलाईनच ऍक्टिव्हेट करतो. एक बॉडी आपलं पुरुष आणि एक स्त्री असतं, पण दोन्ही एनर्जी जर ऍक्टिव्हेट झाल्या ह्या, तर एनर्जी व्यवस्थित पुढे सहस्त्रारकडे सरकायला लागते, आज्ञा चक्राकडे सरकायला जाते आणि माणूस बॅलन्स होतो आणि साती चक्र हळूहळू चांगली कमळासारखी फुलायला लागते. आपल्याकडे एक दिव्य ऊर्जा असते, आपण तिला काय म्हणतो, सेक्शुअल एनर्जी. इन यांग म्हणतो आपण, इन यांग म्हणजे आपला सेक्शुअल पार्टच्या असतो प्रत्येकाचा, आणि आपल्या तिथे इन यांग एनर्जी असते. ही जी एनर्जी असते हे स्त्री आणि पुरुष म्हणलं जातं. निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणा, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणा, तुम्हाला जे काय म्हणायचंय. ह्या एनर्जीचा वापर करून, ही एनर्जी खालीच असते आपल्या मुलांपाशी, मग ही एनर्जी वरती कशी खेचायची आपल्याकडं ध्यानाच्या माध्यमातून, या एनर्जीचा उपयोग आपल्या जीवनात कसा करून घ्यायचा, आपली देव ईश्वराकडे पोहोचण्याकरता कसा करून घ्यायचा, हे आपण यातून शिकणार आहे. म्हणजे आपण जी ही एनर्जी आहे त्याची कृती शिकवणार, त्यासाठी काय केलं पाहिजे, तर्क आणि अंतर्ज्ञानाचा समतोल राखून ही एनर्जी ऊर्ध्व दिशेने कशी नेली जाईल पुन्हा, ते आपण शिकणार आहोत. त्याचबरोबर थर्ड आय ऍक्टिव्हेशन मध्ये आपण काय करणार आहोत, अंतर्ज्ञान तर वाढतंय. ध्येय काय आहे आपलं, त्याकडे कसं पोहोचायचं, तुम्हाला करोडपती होतंय, तुम्हाला बिझनेस चांगला करायचा आहे, चांगला शिक्षक व्हायचंय, चांगला माणूस होतंय, आपल्याला स्पष्टता लागते, अंतर्ज्ञान लागते, ध्येयदृष्टी लागते. या गोष्टी असल्या वाढल्या तर ऑटोमॅटिक आपण आपल्याला मार्गदर्शन करतो आणि इतरांनाही मार्गदर्शन करू लागतो. त्याचबरोबर थर्ड आय ऍक्टिव्हेशन मध्ये काय काय गोष्टी येतात आता बघा. ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सकारात्मक संकल्प आणि मॅनिफेस्टेशन तंत्र. आता तुम्ही अनेक ठिकाणी जाता, अनेक ठिकाणचे लोक सांगतात तुम्हाला मॅनिफेस्ट कसं करायचं, पाण्याद्वारे कसं करायचं, अन्नाद्वारे कसं करायचं, किंवा व्हिज्युअलाइज करून कसं करायचं. पण हेच जर मॅनिफेस्टेशन करतो, हे जर बिना कशाचा आधार घेता मी जर करायला शिकवलं तुम्हाला, आणि ते जर सक्सेस झालं तर किती चांगली गोष्ट आहे. म्हणजे पाणी नाही, काय नाही, काय नाही, फक्त तुमच्या आतली शक्ती, तुमचं मन आणि त्याची ताकद, त्याची ताकद वापरून प्रत्येक गोष्ट कशी मिळवू शकाल तुम्ही,
हे तुम्हाला त्यातून शिकवलं जाणार आहे. थर्ड आय ऍक्टिव्हेट जरी झालं तरी त्याचं चांगल्या गोष्टी असतात, मी जसं सांगितलं पॉझिटिव्ह गोष्टी असतात, निगेटिव्ह गोष्टी असतात, बरोबर. म्हणून थर्ड आयला आपण ऍक्टिव्हेट करताना हळूहळू सराव करतो. त्याचबरोबर योग्य विश्रांती, योग्य गोष्टी केली पाहिजे, भावनिक स्थैर्य आणि प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे थर्ड आय मध्ये गायडन्स हा शब्द खूप महत्वाचा आहे. थर्ड आय जरी ऍक्टिव्हेट झालं तरी आपण वैयक्तिक नुकसान करू शकतो किंवा दुसऱ्याचं नुकसान होऊ शकतं, आपल्या फॅमिलीचं नुकसान होऊ शकतं. तेच न होऊ नये म्हणून याचा वापर केला जातो आणि त्याचं सराव, प्रशिक्षण, ट्रेनिंग दिलं जातं यामध्ये प्रॉपर. आणि एनर्जी बॅलन्स कशी राहावं, तुम्हाला कुठले सोल दिसले किंवा काय जरी असं दिसलं तर तुम्ही कसं टॅकल कराल. म्हणजे सूक्ष्म लेवलला गेला तर अनेक गोष्टी दिसतात ना. काय सगळी तुम्हाला सगळ्याच गोष्टी दिसणार आहेत का? कधी भूत दिसतील, कधी पिशाच दिसतील, कधी साधू संत दिसतील, कधी देव दिसतील. कुठल्या गोष्टीला कसं ओळखायचं, कसं टॅकल करायचं, कोण कसं फसवतं. बघा, भूत असेल त्याला आपलं रूप घेता येतं, कुत्रं होतं, मांजर होतं, अनेक कथा ऐकल्या. तर मी काय वेगळं सांगायची गरज आहे का? मग अशा गोष्टी अनेक येत असतात मग अँजलच्या ह्याच्या माध्यमातून. तर त्या गोष्टी तुम्हाला मिळतात शिकायला. त्याचबरोबर थर्ड आय ऍक्टिव्हेशन मध्ये चक्रांची शुद्धी करतो आपण, क्लिनिंग करतो पूर्णपणे. थर्ड आय ऍक्टिव्हेशन मध्ये चक्रशुद्धी, श्वसन, ध्यान आणि शारीरिक जाणीव च्या माध्यमातून सुरक्षित ऊर्जा, शक्तिपात दिले जाते. कुठलाही अनुभव येतो म्हणजे आपण जे सायन्स म्हणतो, सायन्सला धरून आणि कुठल्याही पद्धतीचा जे वापर करतो किंवा ज्याच्या गोष्टी यूज करतो त्या आध्यात्मिक सायंटिफिक गोष्टी कशा असतात, ह्याचा वापर कसा केला जातो हे शिकवलं जातं. म्हणजे आपले 1%, 10% लोक डोकं ऍक्टिव्हेट आहे, तुमचं 10%च्या 2% असेल, 3% असेल. ऍक्च्युली माणसाचं 100% ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे, किंवा 90, 50%चा ब्रेन ऍक्टिव्हेट असेल तो कुठं पोहोचू शकतो. माणूस खूप हुशार आहे. म्हणून स्त्री असेल किंवा पुरुष असेल या शक्तीच्या वापरातून पण तसं सुरक्षित राहू, आपले आजार कसे बरोबर करू. मग हाय बीपी असेल, शुगर, काय काय बी असेल तुमचे प्रॉब्लेम, एक मॅम होता त्यांचा कॅन्सर फार 3%, 2% वर आला होता या माध्यमात. अनेक गोष्टी शिकवता शिकवता होतात. तुमचे बरेचसे आजार कंट्रोल होऊन जातात, शुगर, बीपी वगैरे. सवय लागते ध्यानाची आणि ध्यानाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी होतात. आपली जी इंद्रिय असतात मग या 6व्या इंद्रियाच्या माध्यमातून या शक्तीचा आपण आपल्या दिव्य शक्तीचा, आपल्या शरीराचा कसा विकास करू, आपल्या ध्यानाचा कसा विकास करू, ध्यानाला कसं बसलं पाहिजे, ध्यान कसं केलं पाहिजे, हाताची सिच्युएशन काय असली पाहिजे, लक्ष कुठं पाहिजे आणि ऍक्च्युअल काय केलं पाहिजे, की म्युझिक कुठल्या हर्टचं वापरलं पाहिजे किंवा नाही वापरलं पाहिजे, ह्याची माहिती मिळते. थर्ड आय ऍक्टिव्हेशन मध्ये आपण इंट्युशन पॉवर वापरतो, मनाची शक्ती, स्पष्टता वाढते आपली. आपण कुठं शेअर मार्केट करता, अमुक तमुक करता, कुठं पैसे गुंतवता, काय करता, अनेक गोष्टी आपण मनाच्या ताकदीने खेचून आणू शकतो. ज्या गोष्टी घडत नाही सहजासहजी त्या गोष्टी इथं सहज घडतात. लोकांना मदत होते, तुमची घरात मदत होते. अं, आपलं जे काय जीवनाचं ध्येय आहे, लक्ष केंद्रित करतो, सकारात्मक संकल्प आणि मॅनिफेस्टेशन तंत्र. मग आपल्याला काहीतरी बनायचंय लाईफ मध्ये, बरोबर. म्हणजे आपलं काहीतरी एम असेल, टार्गेट आहे, हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपल्याला कसं गेलं पाहिजे त्याचं मार्गदर्शन. आपण ज्याला आपल्याला जीवनात सुख, आनंद जे म्हणतो, आपल्याला एक तृप्ती पाहिजे, ती तृप्ती मिळवण्याकरता किंवा सगळ्या गोष्टी आपल्या लाईफ मध्ये सहजपणे येण्याकरता काय केलं पाहिजे, कसं गेलं पाहिजे, ह्याचं सहज तुम्हाला फिलिंग येतात. शिकता शिकता तुम्हाला त्याचे अनुभव येतात आणि खूप जबरदस्त अनुभव येतात तुम्हाला. आणि या अनुभवाने जबरदस्त फोकस वगैरे वाढतो. आणि फोकस वाढला की ऑटोमॅटिक गोष्टी होतात, सहज गोष्टी घडतात. तुम्ही आता जेवढं प्रयत्न करता ना त्याच्या प्रयत्नापेक्षा 100% प्रयत्न करताना तुम्ही 10% प्रयत्नात त्या गोष्टी मिळून जातात. त्याचबरोबर हळूहळू आपण सगळ्या सराव, योग्य विश्रांती आणि स्थैर्य आणि प्रशिक्षणाचे मार्ग, हे सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला सांगितलेलंच आहेत. ध्यान एक प्रेरणा आहे. आपण म्हणतो ना 6व्या इंद्रियाचा काय विकास करायचा आहे. मग आपण 6व्या इंद्रियाचा विकास करताना त्राटक घेतो. तसं तुम्हाला उदाहरणार्थ हे तुम्ही कधी बघितलं असेल, बिंदू त्राटक आहे. अशाच प्रकारचे आपण 5 ते 6 त्राटक घेतो आणि या त्राटकाच्या माध्यमातून एकाग्रता वाढवतो आणि आणखीन कसं ईश्वराच्या जवळ जाईल, आपल्या देहाच्या जवळ जाईल, आपण थर्ड आय कसं ओपन करू, अशा अनेक विविध त्राटक घेऊन आपण शिकवत असतो. मग एक उदाहरणार्थ तुम्हाला दिलं, स्थिर बिंदू किंवा ज्योतीकडे पाहणे प्रकार, नॉर्मल तुम्ही युट्यूबला ऐकता.
अशा प्रकारचे विशेष त्राटक दिले जातात. त्या त्राटकाचा वापर कसा करायचा आणि त्राटकाने आपण कसं करायचं, म्हणजे तुम्हाला त्राटक बी इथे शिकवले जातात. तुम्ही त्राटक बी शिकून जाता. तर स्पायरल असतील त्राटक, ते स्पायरलचं कसं करायचं, त्याच्याकडे कसं बघायचं, स्पायरलचा कसा वापर करायचा, या गोष्टी आपण यामध्ये शिकत असतो. म्हणून हे त्राटक मध्ये त्राटकचाच प्रकार असतो. मग हे त्राटक कसं करायचं, मग ते त्राटक करताना काय काळजी घेतली पाहिजे, त्राटक करण्याची टाइम काय असली पाहिजे, क्रम कसा असला पाहिजे, हे तुम्हाला शिकवलं जातं. त्राटक चुकीचं केलं त्याचा बी ब्रेनवर परिणाम होतो. आपली न्यूरो सिस्टीम बिघडून जाते चुकीच्या त्राटकने, किंवा युट्यूबचं बघून करायला गेलं तर नुकसान बी तेवढंच असतं. म्हणून एखादं मार्गदर्शन असं ते, म्हणून एकाग्रता वाढवण्यासाठी आपण ज्योतीचं त्राटक असेल हे त्राटक करत असतो. आपलं व्हिज्युअल अटेन्शन किंवा व्हिज्युअलायझेशन वाढवण्यासाठी, मन स्थिर करण्यासाठी, या गोष्टी अंतर्मुखता वाढवण्यासाठी त्राटकचा वापर करत असतो. म्हणून विविध प्रकारचे त्राटक घेतो. इथं उदाहरणं दिले तुम्हाला. त्याचप्रमाणे आपण बघा, आपल्या जीवनामध्ये मनी हिलिंग पाहिजे असतं आपल्याला. आपण आपलं मनी फ्लो कसा वाढवू शकतो थर्ड आयच्या माध्यमातून. हिप्नोटाईज स्वतःला किंवा इतरांना कसं करू शकतो आपण आपल्या थॉट प्रोसेसने, फक्त समोरचा माणूस कसा हिप्नोटाईज करायचा हे तुम्हाला शिकवण्यात जाणार. त्या संबंधित विचार, सवयी असतील, आपल्या आपल्या भावना असतील, किंवा समोरच्या भावना कशा ओळखायच्या, सवयी काय असतात, आपल्या जीवनातल्या अडथळे, इतरांच्या जीवनातल्या अडथळे, सजगता, निरीक्षण करून आपले सिक्स सेन्स जागृत करणे, त्याला म्हणतो सिक्स सेन्स. सकारात्मक मानसिक चौकट तयार करतो आणि आर्थिक आपली भीती घालवतो, अपराधाची भावना गिल्टी घालवतो, आणि आपली जी ओळख आहे ती ब्रॉड करतो. आपण जे आता घरापुरतं ह्याच्यापुरतं आहे, तर आपल्यामध्ये एक वेगळे पण येताना आपण सगळ्यांपेक्षा वेगळा माणूस ऑटोमॅटिक ओळखला जातो. लोकही चकित होतात तुमचं बोलणं ऐकून, जेव्हा तुम्ही त्यांच्या सहज मनात विचार आला आणि तो बोलून दाखवता तेव्हा. या ध्यानाद्वारे रिलॅक्सेशन प्रोसेस शिकवली जाते. सकारात्मक सूचना कशा वापरायच्या, ध्येय केंद्रित मनोवृत्ती कशी ठेवायची आणि स्वतःचा विकास कसं करायचा. तुम्ही मस्त सगळं बघताय, तुम्हाला मस्त प्रकाश दिसतोय सगळीकडे, काय काय करताय तुम्ही, पण त्या प्रकाशात घुसता तर आलं पाहिजे. तुमचं थर्ड आय नुसतं त्या ब्लिंक होऊन उपयोग आहे का, त्या ब्लिंकच्या पुढं काहीतरी आहे ना. पण ते बघण्यासाठी गायडन्स लागतो, पुढच्या काय काय गोष्टी माहिती लागतात. सहजासहजी ते क्रॅक नाही होत. आणि त्याच्यासाठी पुढे जाण्यासाठी, त्या युनिवर्स पाहण्यासाठी, चंद्र, तारे, सूर्य, सगळं गॅलेक्सी बघायची, तुम्हाला देवी देवता बघायच्या, त्या सूक्ष्म दुनियेत काय, या डायमेन्शन्स मध्ये काय आहे, तर हे कुठून बघणार तुम्ही. हळूहळू पुढे जसं त्राटक वाढत जातं, आपण शक्तिपात देतो, ध्यान करतो, त्या त्या पद्धतीने करत जातो. त्याचप्रमाणे ओम हिलिंग टेक्निक शिकता आपण, दोन्हीच्या स्पंदनाद्वारे शरीर, जाणीव आणि मानसिक शांततेचा अनुभव येतो. हा जो ओम दिसतोय तुमच्या समोर, ओम, त्याचा माध्यम वापर कसा करायचा आपण हिप्नोटिझम मध्ये, स्वतःवरती, इतरांवरती, ह्या गोष्टी तुम्हाला मी शिकवणार आहे त्यामध्ये. त्याचबरोबर कठीण म्हणतो ना, या कोर्स नंतर काय सकारात्मक बदल काय होतात, अचूक निर्णय क्षमता, म्हणजे आपल्याला क्लॅरिटी येते, नेमकं इकडे जायचंय का इकडे जायचंय का इकडे जायचंय. क्लॅरिटी नसेल तर कधी इकडे जातं थोडं, कधी इकडे जातं, कधी इकडे जातं. जेव्हा क्लॅरिटी राहते तेव्हा तुम्ही योग्य मार्ग धरता, कुठल्याही जीवनात फसत नाही, अडत नाही. म्हणून कठीण प्रसंगी स्पष्टता असणे गरजेचं आहे. अचानक आलेल्या संकटाला आपण तोंड कसं द्यायचं हे ह्यातून शिकता. मग पर्याय किती जरी असले तरी योग्य पर्याय कसा आपण हे करायचा. जसं तुम्हाला काल परवा क्लासमध्ये एक सांगितलं होतं, बोलता बोलता आपलं हसता हसता जोक, की अशी कुठली गोष्ट आहे ती कट केली तरी वाढत राहते. मग मी तुम्हाला ऑप्शन द्यायच्या, तर त्या दिवशी दिलं गवत, डोक्याचे केस, हाताचे नख, आहे का नाही. मग काय तुम्ही सांगणार, सांगा बरं. हृदयाचे ठोके. हे जर सांगायला गेलं की सगळेच बरोबर वाटत, सगळे कट केली तरी वाढत, किंवा यापैकी काही नाही. ऑप्शन दिला तुम्ही. कट केलं तरी गवत वाढतं का, नख कट केली तर नख वाढतात का, केस कट केली तर कट वाढ का, होतं का, किंवा यापैकी काहीच नाही. मग उत्तर काय. हाय का काय. एक ऑप्शन द्यायचा असतो केबीसी प्रमाणे. विचारतो ते, ऑप्शन सोडून कधी उत्तर द्यायचं नसतं. विचार काय, ऑप्शन दिलता का मी तुम्हाला. कट केलं तरी कट होत नाही, जे दिले तेच आलं पाहिजे, बरोबर ना. त्या कोर्समध्ये आपल्याला काय मिळणार आहे बाबांनो, आपल्या सगळ्या जीवनाला काय पाहिजे, सगळं असतं सगळ्याकडे, किंवा काय कमी असतं, कमी जादा असतं.
म्हणून आपल्याला काय पाहिजे, मानसिक शांतता पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय शांतता का जाते आपली, तर अनेक गोष्टीमुळे तणाव येतो. पैसे कमी येतात, जॉब नाही, नोकरी नाही, भीती वाटायला लागते, अभ्यासात परीक्षेत मार्क पडतील का नाही, घरातले वादविवाद कसे मिटतील, कुठला तणाव, तंटा, नकारात्मक एनर्जी, अनेक गोष्टीचा ताणतणाव असतो, चिंता लागते, काळजी लागते, आणि त्या कशा हाताळायच्या ध्यानाच्या माध्यमातून आणि श्वसन प्रकाराच्या माध्यमातून हे तुम्हाला यामध्ये शिकवलं जाणार आहे. या कोर्स नंतर काय बदल होतात, तीव्र एकाग्रता होते. तुम्ही जे आता बसलाय ना, तुम्हाला शेजारी काय चाललंय कळणारच नाही, इतकी एकाग्रता वाढते. तुमचं एकाकडे फोकस केला ना तुम्ही एका गोष्टीकडं, तिथंच फोकस राहतो, फोकस चेंजच होत नाही. तुमच्याजवळ डीजे वाजला, कोणी काय वाजवलं, तरी तुमची एकाग्रता इतकी करेक्ट राहते, जबरदस्त राहते. तुम्ही एखादी गोष्ट वाचली तर सहज लक्षात येते, बघितलं की सहज आठवते पुन्हा. इतकी एकाग्रता वाढते. अभ्यास, व्यवसाय आणि कामामध्ये लक्ष लागतं. आपल्याला काय पटायचं, काय पाहिजे, कुठं जायचंय, ध्येय काय आहे, त्या ध्येयाच्या दिशेने जायचं, पैसा पाहिजे, त्यासाठी काय केलं पाहिजे, काम करतोय त्यामध्ये एकाग्रता आली पाहिजे, या सगळ्या गोष्टी यातून होतात ना. हा. सकारात्मक अंतरप्रेरणा. आपल्याला वाटतं ना, मला खूप आळस येतोय, मला उत्साह नाही, नैराश्याच आहे, मला काही चांगलं करू वाटत नाही, उठ वाटत नाही, झोपलं तर झोपच वाटते, साहसही नाही, पुढे जाऊ वाटत नाही, कुठेतरी अडवतंय, कुणीतरी ओढतंय असं वाटतं ना. पण जेव्हा तुम्ही हे कोर्स कराल ना, तेव्हा तुम्हाला नवीन संधी निर्माण होतात. जे आव्हान आहे ते कमी होऊ लागतात, आणि निरीक्षण शक्ती आणि तसंच आपला सजगपणा असतो, त्यामुळे आपण कुठलीही आव्हाने सहजपणे पार करू शकता. तिथं कोणी तुम्हाला आलं आणि नाही आलं काय फरक पडत नाही, तुमचा मार्ग सरळ राहतो. ईश्वराची मदत मिळते, नाही तर तुम्हाला अमुक दोष निघाला, फाडक दोष निघाला, अडतात काम, ती सगळे यातून निघतं. पूर्वजांशी बोलू शकता, तुम्ही देवांशी, साधू संतांशी बोलू शकता. जसं आकाशिक मध्ये आकाशिक पुस्तक पुस्तक ते, तिथं काय लिमिटेशन नसतं. आकाशिक मध्ये आपण काय करतो की एका ह्याच्यानुसार चालतो, आणि त्यानुसार चालतो, आणि तेवढं लिमिटेशन असतं, एक चौकट असते आकाशिक मध्ये, आकाशिक रेकॉर्ड बघताना. मग ही चौकट इथं नसते, तुम्ही कुणाची परमिशन घ्या नका घेऊ, सगळं इथं बघता येतं. सगळे ऑटोमॅटिक गोष्टी आपल्याला कळतात, ऑटोमॅटिक कळतात, विचारायची गरज नसते. 30 दिवसाचा ऍडव्हान्स मास्टर कोर्स आहे मित्रांनो. 30 दिवसांचा ऍडव्हान्स मास्टर कोर्स आहे. 30 दिवस हा डेली कोर्स असेल. फक्त 20 जागा तुम्हाला पहिल्या असतील, आणि 20 जागांसाठी बघा, तुम्हाला सुरुवातीच्या म्हणजे सीट असतील 20. यामध्ये वेळ असेल पहाटे 5 आणि संध्याकाळचं थोडंसं 10 ते 11 किंवा 10:30 पर्यंत आपण थोडंसं गायडन्स करतो, चर्चा करतो, देरीचं डिस्कशन करतो, हे घेत असतो, ध्यानधारणा, त्राटक वगैरे कसं काय करायचं. आणि 30 दिवस हा नियमित कोर्स असणार आहे, डेली असणार आहे. कोर्स कसा असणार आहे बघा, हा लाईव्ह झूम मीटिंग वरती होणारा कोर्स आहे. त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग बी दिलं जातं, तुम्ही रेकॉर्डिंग बी बघू शकता. त्याचं सर्टिफिकेट बी दिलं जातं तुम्हाला, आणि नोट्स बी दिल्या जातात. म्हणजे थोडाही शिकलाय असं तुमच्याकडे राहतं काय नाही. मग लाईव्ह सेशन मध्ये रेकॉर्डिंग नंतर पाहता येतं, लाईव्ह सेशन मध्ये थेट मार्गदर्शन संवाद होतो, आणि सविस्तर अभ्यासासाठी तुम्हाला गायडन्स नोट्स तुम्हाला काढायला लावल्या जातात, शिकवता शिकवता, त्यामुळे कायम लक्षात राहतात. संपूर्ण मार्गदर्शन, आणि आपण म्हणतो ना यशाची हमी, यामध्ये नक्कीच तुम्ही सक्सेस होणार, तुम्हाला यश मिळणार. आणि जो प्रामाणिकपणे करतो माझ्यासोबत त्याला यश 100% देतो. आता आकाशिक रेकॉर्डचा कोर्स बघा, डेली माझ्यासोबत शिकतात, प्रत्येकाला रिडिंग दिसतं, प्रत्येकाला सक्सेस. त्यांनी थोडीशी मेहनत घेतली, पण 1 महिन्याच्या मेहनतीने प्रत्येकाला आकाशिक रेकॉर्डचं काय नाही काय कुठल्या नाही कुठल्या माध्यमातून रिडिंग यायला लागलं, आणि 100% त्याचे रिझल्ट बी यायला लागले. एक जणांनी जॉब मॅनिफेस्ट केला तर जॉब लागला. इथं बी तसंच आहे. इथं तुम्ही जे काय मॅनिफेस्ट कराल, जे काय कराल ते तुम्हाला मिळून जातं. हे ऍडव्हान्स असतं, आकाशिक पेक्षा ऍडव्हान्स. आकाशिक मध्ये थोडेसे त्या त्या गोष्टी लिमिटेशन मध्ये करतो आपण, त्या व्यक्ती करता. इथं काय लिमिटेशन नसतं, तुम्ही एनी टाइम एनीवेअर करू शकता. सहज होत असतं, चालता बोलता हे चालू असतं कंटिन्यू थर्ड आय म्हणजे. आणि त्याची केअर कशी करायची, कधी कधी थर्ड आय ऍक्टिव्हिटी झालेलं बंद पडतं, पण ते चालू ठेवण्यासाठी काय केली पाहिजे, काय केअर केअर घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात तुम्हाला, त्यामुळे सोपं जातं. त्यामुळे हा जो कोर्स आहे बघा, हा एक्सक्लुझिव्ह सध्या कोर्स ऑफर दिलेले आहे आपल्या ज्ञानाच्या याच्यासाठी. आपला हा 14,999 जर कुठे जरी गेला तर 15-1 हजार रुपये खर्च असतो, आणि मर्यादित जागा आपल्या 20च असतात. आताच आपण जर शिकलो तर नोंदणी करू शकता, पण हा जो कोर्स तुम्हाला एवढा म्हणजे सध्याच्या काळात, महागाईच्या काळात, मी जर तुम्हाला एवढी फी घेतली तर तुम्हालाही परवडायला हवं, आणि मलाही शिकवताना म्हणजे आनंद वाटायला हवा, की जे शिकताय त्यांना बरं वाटतंय. म्हणून मी काही एवढी फी आम्ही घेतलेली नाही, किंवा यांना घेणार नाहीये.
हे फक्त सांगतोय तुम्हाला. जनरली बाहेर जाता तुम्ही 15-20 हजार, 25 हजार, 10 हजार घेतली जाते. परंतु आपण नेहमीप्रमाणे सगळ्या सामान्यापासून सगळ्या स्टुडंटचा विचार करून आपण या कोर्सची फी आपण कमी करत असतो, डिस्काउंट देत असतो. मग आजची डिस्काउंट ऑफर काय आहे? तर हा कोर्स तुम्हाला अवघ्या 6,999 मध्ये. किती? 6,999 मध्ये. जसं तुम्ही आकाश एक शिकला, तर हा डिस्काउंट, सध्याची डिस्काउंट ऑफर आहे. आणि जो कोणी ऍडमिशन घेईल त्याला आता 6,999 फी असेल. आणि आता जो ऍडमिशन घेईल तर त्याला 6,500 म्हणजे 500 रुपये डिस्काउंट असेल आज ऍडमिशन घेतला तर. आणि उद्यापासून 6,999 फी लागू असेल. जो कोणी घेईल ऍडमिशन त्याला ती लागू असेल. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असला पैशाचा तर पहिले 4,000 भरू शकता. नंतर राहिलेले 8 दिवसात बाकीचे देऊ शकता तुमचे काय काम पूर्ण झाल्यावरती. मी सांगतोय आपलं जस्ट तुम्हाला. एखादं असतं शिकण्याची इच्छा असते पण अडचण असते. मग तुम्हाला मार्गदर्शन सगळं प्रॅक्टिकल घेणार बाबांनो, मी तुमचं नेहमी घेतो तसंच. मी स्वतःच तुम्हाला काय आहे ती मार्गदर्शन करत असतो. माझ्या व्यतिरिक्त दुसरं काय तुम्हाला हे नाहीये. व्यावहारिक प्रशिक्षण दिलं जातं. आयुष्यात सकारात्मक बदल. आजच तुमची जागा निश्चित करा. वेळ वाया घालवू नका. कारण हे जी गोष्ट आहे हे प्रत्येक वेळी येत नाही. हा कोर्स वर्षातनी पहिलीच वेळ असेल. आता तुम्ही वर्ष संपत आले किंवा पहिलीच वेळ असेल कदाचित. या वर्षातून एकदा दोनदा येत असतो. आणि हा एक संधी आहे तुम्हाला इयरच्या या मध्यभागी. तर हा नक्की तुम्ही कोर्स शिकू शकता. स्वतःसाठी एक गुंतवणूक करणं गरजेचं आहे. म्हणजे गुंतवणूक कशी बघा, आपण मार्केटमध्ये जातो, प्रत्येक गोष्ट घेतो, आपण स्वस्त आणि महागाईचा विचार करतो. एखादी गोष्ट स्वस्त घेतली तर ती 4च दिवस टिकते आणि खराब होते. म्हणजे त्याला तर आपण निम्मे अर्धे पैसे मोजतो आणि त्या गोष्टी क्वालिटीची गोष्ट असते. थोडेसे पैसे त्यात मिक्स केले तर एक क्वालिटीची गोष्ट घेतो तर ती जास्त दिवस टिकते आणि आपल्याकडे राहते सुद्धा. परंतु जेव्हा एखादी गोष्ट तुटते तेव्हा ती तुटलेलं झालेलं नुकसान परत चांगली क्वालिटीची गोष्ट घेतो. त्यात इन्क्लूड केले ते पैसे तर डबल, म्हणजे त्याच्या अर्धी रक्कम एक्स्ट्रा भरली आपण, हे तोटाच होतो. मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सहज आणि सोप्या पद्धतीने, कुठे तुम्हाला महागाईमध्ये शिकवताल, कुठं फार कमी पैशात शिकवताल, पण इथं मिडियम फी ठेवलेली. सर्वसामान्य सहजपणे शिकू शकतात अशी फी ठेवलेली आहे. आणि ह्याच्यामुळे तुमचा तर विकास होतोच, पण तुमच्या प्रत्येक गोष्टीचा विकास होतो. आणखीन जे तुम्ही पाहायला तुम्हाला इच्छा असते, हे बघायचे ते बघायचे, युनिव्हर्स बघायचे, अमुक फलानं आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स तुम्हाला घ्यायचा आहे की आपल्या बॉडीमधून बाहेर पडायचंय. ऍस्ट्रल ट्रॅव्हल म्हणतो आपण त्याला. तो एक्सपिरियन्स यामध्ये येतात तुम्हाला. तुमच्या बॉडीमध्ये बाहेर आलाय आणि बॉडीच्या बाहेर पडून तुम्ही जे काय बघताय किंवा जे जाणवतंय हे तुम्हाला पाहायला मिळतं त्यामध्ये. अशा अनेक गोष्टी आहेत. मग ह्या तुम्हाला 6,999 म्हणजे 7,000 मध्ये. आणि या 7,000च्या फी मध्ये तुम्हाला लगातार 30 दिवस नॉनस्टॉप तुम्हाला नॉलेज, ज्ञान, ज्ञान देणार आहे. संडेची सुट्टी असेल तुम्हाला, बाकी डेली सेशन असेल. एखाद्याचं सेशन बुडलं तर त्याचा शक्तीपाठ नेक्स्ट टाइम पुन्हा दिला जातो. आणि काही लेक्चर असेल तर त्याचं रेकॉर्डिंग दिलं. त्यामुळे त्याची काळजी करू नका. हा कोर्स सगळ्यांनी शिका. आपल्याला काय थर्ड आहे हे समजून घेता येईल. या गुड काय असतंय किंवा ते आपल्या जीवनात बेटर काय आणायचं असेल, अध्यात्मात प्रगती करायची आणि आपल्याला ज्योतिष, अंकशास्त्र ह्याच्यापेक्षा असं स्ट्रॉंग व्हायचं. म्हणजे बिना काय बघता, बिना न काय बघता अज्ञानी माणूस असेल तरी ही गोष्ट कसा शिकू शकतो, कसा करू शकतो, इतकी साधी सोपी गोष्ट आहे. त्याला कुठलं वाचन लागत नाही, कुठलं काय काहीच लागत नाही. अभ्यास करायचा असतो आपलाच, साधा सोपा. आणि या अभ्यासातून मी दिलेल्या अभ्यासातूनच स्वतःच थोडा एक खुलक आपण ऍक्टिव्हेट करायचं असतं. आणि या ऍक्टिव्हेशन मधून आपण बऱ्याच काही गोष्टी पाहतो. आणि अध्यात्मात आपण डोळ्याने तर भरपूर काय गोष्टी पाहतोय, भरपूर काय काय करतोय. कधीतरी सूक्ष्म रीतीने पाहण्याचा प्रयत्न करा की या सूक्ष्म दुनियेत आहे काय, आणि नक्कीच या सूक्ष्म दुनियेत काय आहे काय नाही हे समजून घेण्याकरता थर्ड आय ऍक्टिव्हेशन नक्की शिका. मग ह्या कोर्सची ऑफर आहे. हा कोर्स लवकरच सुरू होईल आपला. आपल्याला ऍडमिशन साठी आता मुदत मिळेल 7-8 दिवसाची. 5 तारखेच्या आसपास हा कोर्स चालू होईल. तर ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी आपला प्रवेश निश्चित करू शकता. इथे तुम्हाला बघा आपला नंबर दिलेला आहे, जी पे, फोन पे, 79 72 87 61 13 या नंबरवरती पेमेंट करू शकता. पेमेंट करताना नाव नक्की चेक करा, विजय पवार.
पेमेंट केल्यानंतर तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालंय त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा, तुमचं नाव पाठवा, मी त्याची नोंद करून ठेवतो, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप बनवतो, त्यामध्ये घेत असतो. म्हणून या त्रिविक्रम योगिक क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीमध्ये जे जे काय तुम्हाला शिकायला मिळेल त्याचा तुमच्या जीवनामध्ये लाईफमध्ये खूप फायदा होईल. सगळे आलात आणि आपल्या या गोष्टीला समजून घेतलं, ऐकून घेतलं, हे वेबिनार अटेंड केलं, तर तुम्हा सगळ्यांना थँक्यू सो मच. अंबज्ञ